आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत। नमस्कार, मी जय राऊत। आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मराठा आरक्षणाच्या विविध मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे घेतली मराठा समाज बांधवांची बैठक। कायदा होईपर्यंत आपल्याला सावध राहायचं आहे, मनोज जरांगे पाटलांचं सूचक वक्तव्य। आता थोडी राहिलेली म्हणजे झालीच, ती सुरूच झाला। फक्त आपलं म्हणणं असं, आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुढं काय आपला आजच्या बैठकीत आपला असा निर्णय तुम्हाला विचारू, जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा, त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन त्याची नोंद मिळाली। त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं। पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या लक्षात नसला तर कायदा पारित झालाय, त्यात काही दुमत नाही। पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये, किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये। सरकार महत्वाचं नाही, आपल्याला आपला समाज महत्वाचा आहे। कायदा पारित केलाय, तर त्यापासून मिळालं काय? नुसताच तो कागद राहू नये। सगळे सोयऱ्यांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला, त्याचा उपयोग काय? जसं की 1 जून 2004 रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झाला। आता त्याला 18 वर्ष झाले, त्याचा काहीही उपयोग झाला नाही, काहीच। कायदा बनला तरी उपयोग नाही, मग तो केला कशा? त्यामुळे आपण आत्ता सावध आहे। गाफील राहणाराचं आंदोलन फसवलं, हे आंदोलन गाफिलातलं नाही। पाणी का पाणी, दूध का दूध करतं, एका घावात 2 तुकडे केल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही, असं हे आंदोलन। आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।